चंद्रपूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा अंतिम दिन आहे। महानगरपालिकेसाठी अनेक मंत्री येत आहेत, पट्ट्याचे प्रश्न असतील आणि 200 युनिट पासून तर अनेक आश्वासनं चालू आहेत, काय सांगा? जे खोटे पट्टे वाटतात आहे यांच्यावर 420 चे गुन्हे दाखल झाले पाहिजे। असे 420 चे सर्व लोक कोण आहेत ते चंद्रपुराच्या ध्यानात आलेलं आहे आणि वीज मोफत जो विषय हा महाराष्ट्र सरकारचा आहे, हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा होऊ शकतो। मात्र खोटं बोला, रेटून बोला ही भारतीय जनता पक्षाची रीत चंद्रपूरच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेली आहे आणि इथल्या नेत्यांनी, इथल्या कार्यकर्त्यांनी आणि इथल्या मतदारांनी काँग्रेसला विजय करण्याचं निश्चित केलंय। इथला महापौर काँग्रेसचा होईल नक्कीच। आणि चंद्रपुरात मात्र ते होऊ शकलं नाही, यात काही या संदर्भात काय सांगा? स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार हा दिलेला होता आणि तो स्थानिक पातळीवरचा दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगानं आघाड्या युत्या या झालेल्या आहेत। त्यामुळे आमच्या स्थानिक नेतृत्वाने जे ठरवलं त्या अनुषंगाने झालेलं आहे। मात्र वंचित हा आमचा पहिले समविचारी पक्ष होता, आता वंचित हा आमचा मित्र पक्ष आहे। नक्कीच महाराष्ट्राला सांगा, पैशाच्या प्रलोभनात न जाता, घोडे बाजारामध्ये उभं न राहता नागरिकांनी सतत बुद्धीने मतदान करावं हे आव्हान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदारांना करतो।